दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम, नजर में ख्वाबों की बिजलियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम। हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सीखो, तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो। हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें, हर एक पल एक नया समा देखे ये निगाहें। जो अपनी आंखों में हैरानियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम। काही नाही, सेटअप एकदम बसलेला आहे. मला भीती याचीच होती की बाबा पडतोय की काय कॅमेरा, बट ओके कॅमेरा आपल्याला दिसतोय डायरेक्ट, त्यामुळे काहीच हरकत नाही. यार पण एक गोष्ट नक्की या थोडे म्हणजे थोडं ते रीलमध्येच ऐकलेलं आहे, मैं जैसे ही थोड़ा अमीर बनता हूँ कुछ नहीं कुछ महंगी चीज़ें खरीदता हूँ फिर गरीब हो जाता हूँ. अशी सिच्युएशन चालू आहे माझी. आणि हां, तुमचा जर विचार असा असेल ना की यार जाऊ द्या आपण बेसिकपासून सुरुवात करूया, करू शकताय असं काही नाही, बट डिपेंड तुमच्यावरती. बट माझं म्हणजे मला वैयक्तिक काय वाटतं की यार आपण जर समोरच्याला दाखवतो आहे काही गोष्टी तर ती एक थोडीशी चांगल्या प्रकारे दाखवावी. त्याला क्वालिटी असेल, त्याच्यात काहीतरी इन्फॉर्मेशन असेल, किंवा बाय चान्स त्याने ती व्हिडिओ बघितली त्याच्यानंतर त्याला असं वाटलं पाहिजे की यार खरंच याच्याकडे काहीतरी इन्फॉर्मेशन आहे, किंवा ह्या गोष्टी सांगू शकतो. यार इथं विमान मी फर्स्ट टाईम पाहिले, एअरपोर्ट झाला की काय यार. बस आता ना एक स्वप्न एवढंच आहे की यार शी बाईक सेम कॅमेरा लडाख ट्रिप. माहिती आहे हार्ड आहे, थोडं हार्ड म्हणजे मनी मॅटर ब्रो, खूप करत आहे खूप. गाडी चालवताना कुठेही चालवा तुम्ही, सिटीत चालवा, हायवेनी चालवा, घाट सेक्शनमध्ये चालवा, काय हरकत नाही. पळवा तुम्ही, बिंदास एन्जॉय करा. गाडी राईड तुम्ही 100% एन्जॉय करा, बट बी केअरफुल, सेफ. जास्त मस्ती नाही करायची रोडसोबत. रोड आहे, थोडासा पॅच भेटतो, एन्जॉय करा. घाट सेक्शन आला थोडंसं स्लो घ्या, काही नाही, काही हरकत नाही. आणि तुमच्या पुढे कोणी जातं आहे ना तर बिंदास जाऊ द्या, त्याला बीट करत नका बसू की यार हा माझ्या पुढे कसा गेला मग मी याच्या पुढे जाणार, रेस ओढायची फुल, ह्या गोष्टी अवॉइड करा. काय बाई, अरे काय करतोय तू, बघ तरी पाठीमागं गाड्या घोड्या. यार आपल्या लोणावळ्यामध्ये असे व्ह्यू आहे तुम्ही विचार करा लडाखमध्ये काय असेल. मस्त एक नंबर बिंदास. पण मित्रांनो ना एक गोष्ट सांगतो तुम्हाला, काय म्हणजे असं समजा की एक्सपिरियन्स आलेला असेल मला किंवा दुसऱ्याने कोणीतरी शेअर केलेला असेल, पण ना भावांनो लाईफ एन्जॉय करा. कारण एंड कधी ते तर तुम्हाला माहिती नाही आहे. वा 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 वा, हो वाचलं 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 वाचलं. ॲक्च्युली ना आता मी जे आपलं चिन माउंट होतं ना, ॲक्च्युली ते इथं लावलेलं मी, पडलेलं ते 3M स्टेप. काय असते बाबा, खतरनाक. वाचला कॅमेरा, वाचला नशीब. गणपती बाप्पा मोरया, वाचवलंच रे बाबा. ठीक आहे, आता बॅटरी राहिलेली 13%, घाट राहिला एक लई तरी 7-8 किलोमीटर राहिला असं. आपण घाट सोडू, बॅटरी चेंज करू. आता एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला आता डिस्प्लेचा फुटेज जास्त भेटणार नाही. आपलं DJIचं माईक एकदम बेस्ट बसला आहे, पण काय हरकत नाही. आपण थोडं वरती जाऊन आहे ना, आहेत आपल्याकडे सगळ्या ॲक्सेसरीज आहेत, ट्राय मारूया. पण आता घाट सेक्शन लागणार आहे तर आपण एकदा घाटवरती चढू. तर मित्रांनो 2K 60 FPS वरती मी शूट केलेलं, तर आपलं SD कार्ड झालं आहे फुल.
तर ॲक्च्युली एच डी कार्ड आहे 128 GB तर त्यात आपले काही आहेत ड्रोन फुटेजेस जे की जुने आहेत ते असतील समथिंग 50 GB जरी असतील. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर आपण आलेलो आहेत आपली बाईक घ्यायला, जे की आपण पाठीमागच्या ब्लॉगमध्ये पूर्ण व्हिडिओ कंप्लीट नाही करू शकलो. तर आपण सध्या बाईक घेऊया. रेडी झालेली, थोडंसं काम होतं. ॲक्च्युली आता इथं फोटो आणि व्हिडिओ अलाउड नाही आहे. ॲक्च्युली हे बिल आहे. हे मॅनेजर सर आहेत. 2 मिनटं आपण विचारूया त्यांना काय काय चेंजेस केले. काहीतरी प्रॉब्लेम होत होता. या गाडीला पॉलिश मार किरण वर मध्ये आ गेलेलो. हां दाखवा. पहिला आपल्याला हा हेड बदललेला आहे आता. ओके. यात कॅम्पचा ब्रॉकर आहेत ते बी चेंज केलेले. हां ओके. दुसरं आपलं मॅग्नेट कॉईल ऑइल लिखत होतं, त्याचं मॅग्नेट कॉईल चेंज केलेलं आहे. ओके ठीक आहे. आणि अजून डिस्प्लेचं काहीतरी बोललेलं ना. हा डिस्प्लेचा मीटर डिस्प्ले आपला हा हां मीटर सेफ्टी मीटर पूर्ण चेंज नवीन आहे. हां हां. हा चेंज केला आता 0 किलोमीटर दिसले आहे तुम्हाला. म्हणजे त्याच्यामध्ये काय असं प्रॉब्लेम काय झालेला. प्रॉब्लेम म्हणून असं काही नाही हां, आहे. हां. काही की याच्यामध्ये ना मीटरच्या काही कंपनीना ते चॅशी नंबरवरती कंपनीने चेंज करायला सांगितलेलं आहे आम्हाला. ओके ओके ओके. तर ते तुमचे चॅशी नंबर तेच होते तर ते बदललेलं आहे आपण. ओके ठीक आहे. आणि- पाठीमागचे डिस्क पॅड बदल साफ केले, त्याचा आवाज येत होता ना. ओके. हां चुकचुक आवाज येत होता. हां हे ऑइल पाठीमागचं फिल्टर चेंज केलेलं आहे. ऑइल चेंज सर्व्हिसिंग 10 रुपये झालेलं आहे. हे तुमचं बिल आहे. ओके ओके. वर्माजी 1% का पॉलिश करून टाक. थोडं आम्हाला हे थोडं बघ ना, थोडं क्लीन कर व्यवस्थित त्याला. ॲक्च्युली आपल्या बाईकमध्ये ना हे हा वाला पार्ट आहे ना, माहिती नाही काय बोलतो त्याला, पण खूप नॉईज करत होता. त्यामुळे ना ते चेंज केलेलं आहे. आणि डिस्क पॅडचं पण काहीतरी चेंज केलं आहे. आणि ह्या साईडने गेलं ना तर इथून ऑइल लिकेज होत होतं खूप जास्त ह्या पार्टमध्ये. माहिती नाही का, बट होत होतं. बाकी तर गुड दिसतंय, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आपल्या गाडीचा डिस्प्ले त्यांनी चेंज केला, त्यामुळे इथं ना पूर्ण 0 किलोमीटर दाखवतं. ॲक्च्युली 4000 किलोमीटर झालेलं कंप्लीट. माहिती नाही का चेंज, पण दिला चेंज करून तर चांगलीच गोष्ट आहे. आणि सध्या गाडी पॉलिशिंग चालू आहे. हे आहे हिरोचं प्रीमियर शोरूम वाघोलीमध्ये. आपण गाडी पण तिथंच घेतलेली. ॲक्च्युली आपण ट्राय केलेलं मुंबईला चेंज करायचं, बट तिथं याच्या आधी खूप गाड्या होत्या, त्यामुळे ते पॉसिबल नाही झालं. आणि आपण इकडं पुण्याला चेंज करून घेतलं. ॲक्च्युली गेल्या वेळेस आपल्याला जे चीन माउंट होतं ना ते पडल्यामुळं आपल्याला गाडी शोरूमला घेऊन आलोत ना, ते पूर्ण शूट करता नाही आलं. सो मी आता ट्राय केलं की म्हणजे गाडी ज्यावेळेस मी घेऊन जातो त्यावेळेस शूट करू. बट आतमध्ये काय आहे ना, सर्विस जिथं करतात ना तिथं आपल्याला फोटो आणि व्हिडिओ अलाउड नाही आहेत. त्यामुळे ते आपण मॅनेजरला रिक्वेस्ट केली आणि त्यांना बोललो की तुम्ही बाहेर येऊन फक्त आम्हाला एकदा एक्सप्लेन करा. तुम्ही पाहू शकता एक्सपल्स खूप आहेत इकडं. 1 2 3 4 5 6 इथे 7 8 9 10 11 12 13 आपले 14. खूपच जास्त एक्सपल्स. लाईनच पूर्ण एक्सपल्सची. बापरे बाप. एक्सपल्स फॅन्स खूपच झाले का. तसं तर ना हे जे हिरो प्रीमियर नाव पुढे दिसतंय ना, त्याचा त्यांनी मिनिंग असं ठेवलं आहे की म्हणजे एकदम प्रीमियर सर्व्हिस द्यायची. इकडं ॲक्च्युली खाली सर्व्हिसिंग आहे त्यांचं आणि वरती शोरूम आहे गाड्या वगैरे म्हणजे जे डील होतं ते वरती. इकडे खाली पण आहेत गाड्या लावलेल्या.
माहिती नाही आता. ॲक्च्युली आपण आपली गाडी घ्यायला आल्याच्यानंतर आपल्याला भेटलेला आहे आपला जुना मित्र प्रकाश. तो पण गाडीची एन्क्वायरी करायलाच आला आहे. आपल्या गाडीवरती चक्कर मारून पाहतायत. पण आपली गाडी 1 नंबर करून दिली आता त्यांनी. आपली गाडी